नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे. सर्वात मोठी या ठिकाणी भेट मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींना माझी एक नम्र विनंती आहे की सर्वात अगोदर तुम्ही पटापट या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून सर्व बहिणींनी अगोदर व्हिडिओला लाईक करून द्यायचे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, भरपूर अशा महिला आहे की ज्या बहिणींना या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे. प्लसमध्ये एक तुम्हाला महत्त्वाची गिफ्ट, एक महत्त्वाची खुशखबरी या ठिकाणी मी देणार आहे. आणि भरपूर अशा महिला की ज्यांना या ठिकाणी पैसे मिळत नाही, ज्यांना या ठिकाणी कर्ज घेता येत नाही आहे, भरपूर अशा महिला की ज्यांना हप्ता मिळत नाही आहे आणि त्याच्या ज्या काही तक्रारी आहे त्याचं जे काही निवारण ते कोणीही करत नाही आहे, सरकारतर्फे या ठिकाणी त्याचं उत्तर मिळत नाही आहे. अशा भरपूर महिला या ठिकाणी फसलेल्या आहे की ज्यांना पैसे मिळत नाही आहे. तर त्या बहिणींसाठी मी स्वतः काय करणार आहे तर मदत करणार आहे आणि स्वतः तुमच्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि त्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवला आहे, जेणेकरून भरपूर महिला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ठिकाणी जॉईन होत आहेत आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील, त्यांचे जे काही अडचणी असतील ते आपल्याला ठिकाणी सांगू शकतात. इतर जी बहिणी त्या ठिकाणी आहेत, जेणेकरून एकमेकांना ठिकाणी इतर बहिणी मदत करतील आणि काही अडचण असेल तर एकमेकांना ठिकाणी ते सहाय्य करतील. प्लसमध्ये जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर मी स्वतः त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. तुम्ही जर का आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नक्की व्हा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात. लाडकी बहीण योजनेबाबत पैसे कधी आले त्याची तुम्हाला माहिती मिळतात, काय कोणत्या महिलांना पैसे मिळाले, कोणत्या महिलांना पैसे मिळाले नाही आहे, कोणकोणत्या महिला पात्र आहेत, कोणकोणत्या महिला अपात्र आहे, याची सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिली जात असते. जर का तुम्ही जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन होऊन जा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी. ठीक आहे. आता बघा, भरपूर अशा महिला की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला त्यांना जुलैचा हप्ता आता मिळणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर आज जी महत्त्वाची न्यूज आली आहे, मुख्यमंत्री साहेबांबाबत जी या ठिकाणी महत्त्वाची न्यूज या ठिकाणी आली आहे, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची न्यूज आली आहे, ती तुम्हाला मी अगोदर देतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा, सर्वात अगोदर आलेली बातमी अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये बसवण्यासाठी गेम चेंजर ठरली होती. कारण की त्यावेळेस जर का ही लाडकी बहीण योजना आली नसती तर म्हणजे तुम्ही जर बघितलं, महायुती सरकार या ठिकाणी पुन्हा सत्तेमध्ये आली नसते असं देखील सांगण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर महायुती सरकारला सत्तेमध्ये बसवण्यासाठी गेम चेंजर ठरलेली योजना लाडकी बहीण योजना होती. यामुळे भरपूर फायदा सरकारला झालेला होता. या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये तुम्हाला मिळतात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये दिले जात असतात. आतापर्यंत जवळजवळ तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकाणी 12 हप्ते मिळाले. किती? 12 हप्ते तुम्हाला ठिकाणी मिळाले आहे. आता तुमचा हा 13वा हप्ता असणार आहे. हा 13वा हप्ता तुमचा जुलै महिन्याचा असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, दर महिन्याला दिले जातात. मात्र या योजनेसाठी अनेक विकास कामांचा विविध विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप वारंवार होत असतो. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराने लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधीसाठी दिरंगाई होत असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजना ही कायम वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडत असते. कारण की या योजनेमुळे इतर जे काही खाते असतील, इतर जे काही विभाग असेल, त्यांचा जो काही निधी असतो तो निधी ठिकाणी वळवला जातो. म्हणजेच काय, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे, जो काही निधी आहे तो लाडकी बहीण योजनेचे ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतात. मग सरकार काय करतं, इतर जे काही विभाग असतील त्यांना जो काही मंजूर निधी असतो, त्यांना जो काही या ठिकाणी निधी मंजूर झालेला असतो, तो निधी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी वळवला जातो आणि लाडकी बहिणींना पैसे दिले जातात. पण आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर एकही हप्ता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा सुटलेला नाही आहे. प्रत्येक हप्ता सरकार या ठिकाणी लाडकी बहीण योजना देत आहेत. आतापर्यंत 12 हप्ते तुम्हाला या ठिकाणी वेळेवर मिळाले आहेत. थोडा या ठिकाणी उशीर होतो पण पैसे मिळाले. म्हणजेच काय, तर सरकार या ठिकाणी काहीही करून तुम्हाला पैसे देत असतात. यामुळे भरपूर महिलांना फायदा होतो. कारण अशा भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना ठिकाणी ह्या पैशांची गरज असते. काही महिला घर खर्चासाठी याचा उपयोग करतात, काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग करतात, तर काही महिला या त्यांच्या घर खर्चासाठी, त्यांच्या बिझनेससाठी ठिकाणी याचा उपयोग करतात. आता तुम्ही या पैशांचा उपयोग कशासाठी करतात?
कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. घर खर्चासाठी तुम्ही याचा उपयोग करतात की या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही उपयोग करतात की या ठिकाणी काही बिझनेस तुम्ही करतात, या पैशाचा उपयोग तुम्ही कशासाठी करतात कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे की नाही हेही नक्की लिहून पाठवा. जर का मिळालं नसेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मदत केली जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात. प्लसमध्ये तुम्हाला सर्व मदत केली जात असते, कर्ज घेण्यासाठी सुद्धा आणि हप्ता मिळवण्यासाठी सुद्धा. जर का तुम्हाला कर्जही हवं असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. आणि नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्ही कशासाठी याचा उपयोग करतात. पुढे बघा, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकत्याच इंदापूरमधील घरकुलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील विकास कामे आणि त्यासाठी मिळणाऱ्या विकास निधीवर सविस्तर अडचणी भाष्य केले. म्हणजेच काय सविस्तर ते बोलले. तसेच यावेळी त्यांनी विकास निधी मिळण्यास विलंब होण्यामागे लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर जे काही इतर विभाग असतील त्यांना जे काही विकास कामासाठी जो निधी मिळतो तो निधी या ठिकाणी त्या निधी मिळण्यासाठी विलंब होत आहे. आणि हे विलंब होण्यामागचं कारण काय, लाडकी बहीण योजना आहे असं सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, कारण की जर का तो निधी या ठिकाणी दिला जात असतो तर त्याला ठिकाणी उशीर होतो, कारण की तो निधी ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो. यामुळे त्या विभागाला ठिकाणी निधी मिळण्यास विलंब होतो आहे असं ठिकाणी सांगितलेलं आहे. यामुळे या भाष्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये ठिकाणी खळबळ उडाली आहे आणि चर्चा ठिकाणी रंगलेली आहे. आता बघा, पुढे जर बघितलं, मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या किंवा पुण्यामध्ये असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यातून माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आज लाडकी बहीण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला होता, पण आज सर्व हळूहळू गाडी सुरळीत झाली आहे असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वीही दत्तात्रय भरणे यांनी विकास निधीमध्ये होणाऱ्या दिरंगाईबद्दलही भाष्य केले होते. त्यावेळीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला होता. आता पुन्हा त्याच मुद्द्यावर भाष्य केल्याने राजकीय समीकरणे आणि निधी वाटपावरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण येत असल्याचं बोललं जात होतं. तसेच यामुळे इतर विकास कामाच्या निधी वाटपात विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे याची कबुली दिल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांना नवा मुद्दा मिळाला आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेच्या जे पैसे मिळतात बहिणींना, त्यामुळे इतर जे काही विभाग असतील त्यांना ठिकाणी पैसे मिळण्यास विलंब होतो असं ठिकाणी सांगितलेलं आहे. यामुळे आता या ठिकाणी ज्या काही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहे. आता बघा, आपल्याला राजकीय वर्तुळामध्ये जे काही चर्चा ह्या आपल्याला या ठिकाणी काही कामाच्या नाही किंवा याबाबत आपल्याला या ठिकाणी काही या ठिकाणी बोलायचं नाही. फक्त आपल्याला मेन मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील, जून महिन्याचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही काही महिलांना ते कधी मिळतील, त्याविषयी काय ते तुम्हाला मी सांगतो. तर ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी अगोदर हे काम करायचे की ऑफिशियल वेबसाईट जी लाडकी बहीण योजनेची त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, तुमचं लॉग इन करायचं आहे, तुम्हाला ठिकाणी अकाउंटमध्ये चेक करायचं आहे की तुमचं नाव यादीमध्ये आहे का. जर का तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळतील. आणि जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अपात्र केलं गेलं आहे, तुम्हाला यादीमधून काढलेलं आहे, हे समजून जायचं आहे. पण काही अशा प्रामाणिक महिला आहे की ज्यांचं नाव यादीमध्ये असायला होतं, ते सर्व निकषामध्ये बसतात तरीसुद्धा त्यांना अपात्र केलं गेलेलं आहे. म्हणजेच काय, तर हा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तर अशा बहिणीने एक काम करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होते, त्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व माहिती मदत करणार आहे, सर्व मदत केली जाणार आहे जून हप्ता मिळवण्यासाठी प्लसमध्ये इतर हप्ते मिळवण्यासाठी. जर का तुम्ही जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा. लिंक व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला सर्व मदत केली जाणार आहे. आता राहिला मुद्दा जून हप्त्याबाबत, तर जूनचा हप्ता तुम्हाला इथे 2 ते 3 दिवसामध्ये देखील वाटप होणार आहे. ते 2 ते 3 दिवसामध्ये त्याची अनाउन्समेंट केली जाणार आहे, घोषणा केली जाणार आहे. लगेच तुम्हाला ठिकाणी जून हप्तासुद्धा याच महिन्यामध्ये मिळणार आहे, कारण त्यासाठी संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे. म्हणजेच याच महिन्यामध्ये तुम्हाला जूनचा हप्तासुद्धा जुलैचा हप्ता मिळणार आहे. आणि जुलैचा जर का तुम्हाला हप्ता मिळाला तर एकाच महिन्यामध्ये तुम्हाला डबल हप्ता हा मिळायला असेल. ठीक आहे, तर ही सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. आणि दुसरी गोष्ट, भरपूर अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी कर्ज हवं आहे, तर त्या महिलांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे की ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्यांनी अगोदर कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला 50,000चं कर्ज हवं आहे की 30,000चं कर्ज हवं आहे की तुम्हाला 1,00,000चं कर्ज हवं आहे, हे अगोदर तुम्ही लिहून पाठवा. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी मदत केली जाणार आहे. आणि जर का तुम्हाला कर्ज हवं असेल त्यासाठी फॉर्म असतो, त्यासाठी काही निकष असतात आणि ते कर्ज कसं मिळवायचं याविषयी मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स देणार आहे. तुम्ही जर का आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मदत केली जात आहे. या ठिकाणी
ठिकाणी कर्ज घेण्यासाठी. ठीक आहे, तर लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला सर्व मदत या ठिकाणी केली जाणार आहे. आता जूनचे तुम्हाला 1500 रुपये मिळाले, आता जुलैचे तुम्हाला 1500 मिळतील. असे टोटल तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला याच महिन्यामध्ये 3000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच काय, तर याच महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. डबल हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे. हे 1500 प्लस हे 1500 असे तुम्हाला एकूण 3000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण बघितली. काही डाऊट असला तर विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय दमदार अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.